नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवडी क्रॉस रोड लोअर प्रायमरी मानाबा सेमी इंग्रजी उर्दू शाळेतील इयत्ता चौथीच्या विषय मराठी ई लर्निंग क्लासमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय आहे विद्यार्थ्यांनो शब्दांशी खेळूया. तर चला तर मग बघूया की कसं कुठल्या प्रकारे आपण शब्दांशी खेळणार आहोत. जसं की मी सांगितलं, आपला पाठ क्रमांक 12, पाठाचं नाव आहे शब्दांशी खेळूया. तर खालील शब्द वाचा, समजून घ्या व लिहा. उदाहरणात दिलेलं आहे बघा, तिथं चंद्र दिसतो का आपल्याला? चंद्र आहे ना फोटोत, आणि त्याच्या पुढं लिहिलेला पहिला दुसरी वेलांटी पूर लिहिलेला. चंद्र आणि पूर मिळून काय नाव झालं? चंद्रपूर, है ना. काय नाव झालं? चंद्रपूर. तर खाली बघा एक साप, कोणता साप आहे तो? नाग आहे, नाग है ना. आणि त्याच्या पुढं काय लिहिलेलं आहे? पूर. म्हणजे नाग आणि पूर मिळून काय झालं? नागपूर, है ना. तर अशा प्रकारे आपण शब्दांशी खेळणार आहोत. आणि हे सर्व शब्द जे आहेत आपण यांना त्यांच्या व्यवस्थित जोडे योग्य ते पूर्ण करून आपण त्याचं शब्द समजून घेऊन लिहिणार आहोत, वाचणार आहोत. ठीक आहे. तर चला बघा, हे शब्दांशी खेळूया. हां बघा, पहिले चित्र काय आहे? नाग, आणि त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे? पूर. दोन्ही मिळून काय झालं? नागपूर. चला दुसरा फोटो बघूया. हां, अगोदर बघा काय लिहिलेलं आहे? चला पहिली वेलांटी अनुस्वार चिंच, आणि पुढं काय आहे? झाड आहे. झाड कशाचं झाड आहे? वडाचं झाड आहे. म्हणजे वड. काय झालं? चिंचवड. व्हेरी गुड. चिंचवड कुठं आहे? पुण्याजवळ चिंचवड. हां, हे तर आपल्याला नक्की ओळखता येतो. 40 आहे आणि पुढं काय लिहिलं आहे? गाव. तर काय झालं नाव? 40 गाव. हे पण गावाचं नाव आहे. व्हेरी गुड. चला तर पुढं बघूया. आणि पुढं काय आहे? हा बघा, हा काय दिसतो? हा आहे कोल्हा. काय आहे? कोल्हा. आणि कोल्हाच्या पुढं काय लावलेलं आहे? पूर. कोल्हा आणि पूर मिळून काय झालं? कोल्हापूर. व्हेरी गुड. हां, हे आहे सगळ्यांना माहीत आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर. काय आहे? मोर. आणि पुढं काय लिहिलेलं आहे? गाव. मोर प्लस गाव काय झालं? मोरगाव. शाबाश, व्हेरी गुड. हां, 12 आणि पुढं लिहिलेलं आहे मती. काय लिहिले आहे? मती. बारामती. हे पण गावाचं नाव झालं, शहराचं नाव बारामती. शाबाश. चला पुढं बघूया. हां, हे आहे काय आहे? जे फोटोत दिसतो ते काय आहे? गड आहे. काय आहे? गड. गड म्हणजे किल्ला. आणि त्याच्या पुढं काय लिहिलेलं आहे? चला पहिल्या वारंटी ची, रला एक काणा एक मात्रा रो, चिरो, लला दुसरी वेलांटी ली, चिरोली. गड आणि चिरोली मिळून काय झालं? गडचिरोली. काय झालं? गडचिरोली. शाबाश. दुसरं आहे फोटो, ह्यात अंक लिहिलेला आहे आणि अंक आहे 3 2 32. काय आहे? 3 आणि 2 32. आणि पुढं काय लिहिलेलं आहे? शला पहिली वेलांटी शी, रला काना रा, ळला काना ळा, शिराळा. दोन्ही मिळून काय झालं? 32 शिराळा. काय झालं? 32 शिराळा. हां, आणि काय? हां, चित्रात काय दिसतंय? घोडा. एक असला तर घोडा, दोन आहेत ना घोडे. आणि पुढं काय आहे? गाव. तर नाव काय झालं? घोडेगाव. हां, व्हेरी गुड. हां बघा, आता पुढचं काय आहे? हां, हे सगळ्यांना पसंत आहे. काय आहे हे? आंबा. सगळ्यांना पसंत आहे ना. हां, 2 आंबे आहेत इथं. आंबे आणि पुढं काय लिहिलेलं आहे? गाव. काय झालं मग मिळून? दोघांना मिळून आंबेगाव. शाबाश. तर अशा प्रकारे आता आपण शब्दांशी खेळून बघितलेलं आहे ना. तर आपल्याला समजलेलं आहे की चित्र बघायचं, पुढं काय नाव आहे, त्याला दोघांना मिळून जोडून काय शब्द बनतो, काय नाव होतो ते लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण हे शब्दांशी खेळलेलो आहोत. तर पुढं आपल्याला मिळणार आहे स्वाध्याय, म्हणजे गृहकाम, घरकाम, होमवर्क. तर बघा, हां, खालील शब्दांना पूर शब्द जोडा, गावांची नावे लिहा, वाचा.
आता जी खाली लिहिलेली आहेत काळ्या रंगात 4 नावे, त्यांच्या पुढं आपण काय जोडायचं आहे? पूर. उनके आगे क्या लगाना है अपने को? पूर. तो पहला लिखा हुआ है खाना और उसके आगे पूर लगाएंगे तो क्या हो जाएगा? खानापुर. दूसरा है सोला और उसके आगे पूर लगाएंगे तो क्या हो जाएगा? सोलापुर. तीसरा काय आहे? विजा. विजा. वला पहिले वरांटी वि ज लगाना जा, विजा, आणि त्याच्या पुढे जोडलो आपण पूर, विजापूर. नंतर आहे र लगाना रा, ज लगाना जा, राजा, आणि पुढे जोडलं पूर, तर काय झालं? राजापूर. समजलं हे? त्याच्यानंतर बघा खालील शब्दांना वाडी शब्द जोडा, गावांची नावे लिहा व वाचा. पळस, पळस पुढं लावायचे आपल्याला वाडी, पळसवाडी. व्हेरी गुड. आणि इथं लिहिलेलं आहे सलकाना सा व वर अनुस्वार वंत, सावंत. सावंत. सावंतच्या पुढं वाडी जोडायची आहे, तर काय झालं? सावंतवाडी. इथं लिहिलेलं कायला पहिला कर कु, र अर्धा र आणि ड जोडलेलं कुरड, आणि कुरडू. हे काय आहे? कुरडू. आणि पुढं काय जोडायचं आपल्याला? वाडी, कुरडूवाडी. आणि आता लिहिलेलं आहे किर्लोस्कर, आणि किर्लोस्करच्या पुढं लावायचं आहे वाडी, तर काय झालं? किर्लोस्कर वाडी. तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण शब्द लिहायचे आहेत, आपल्या वहीत लिहायचे आहेत, गृहकाम पूर्ण करायचं आहे आणि आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचं आहे. हां, थोडाफार आवाज येतो, बाहेर रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे हा आवाज येत आहे. तर जरा आवाजाला दुर्लक्ष करावे आणि जे सांगितले, जे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपला होमवर्क पूर्ण करून ग्रुपवर पाठवावा. ठीक आहे. धन्यवाद.